नमस्कार मित्रांनो, आज श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे। वाघोली येथील श्री स्वामी समर्थ मठाला आज आपण भेट देणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती। नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे आलो आहोत वाघोलीमध्ये श्री स्वामी समर्थ मठाकडे।
मला होणार आहे ते चालेल. हो. म्हणजे स्वयंभू मूर्ती. स्वयंभू मूर्ती. ओके. आणि गणपतीची त्यामध्येच रौप्य महोत्सव वर्षी आत्ताच साजरे झालं. ओके. खूप छान वाटलं इकडे. एकदम मस्त स्वामींचं दर्शन झालं. सुबक स्वामींची मूर्ती आहे आणि खूप छान असं रम्य दृश्य आहे.
गजानन सर, नमस्कार. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्या ह्या वाघोलीमध्ये मठात आलो आहे श्री स्वामी समर्थांच्या, आणि खूप छान वाटलं आणि एकदम मस्त मन भरून आलं. असं वाटलं की इकडे जाऊच नाही, इतकं छान तुम्ही बनवलं आहे. त्याबद्दल खरंच तुमचे मनपूर्वक आभार. त्याची कृपा, स्वामी समर्थांची कृपा आहे. आणि ह्याबद्दल लोकांनाही थोडीशी माहिती व्हावी म्हणून एक दोन शब्द तुमचे. श्री स्वामी समर्थ ह्या मठ आहे साधारणतः नालासोपारापासून 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गावामध्ये इथे येऊ शकता. आणि येताना तुम्हाला स्पेशल रिक्षा जर केली तर डायरेक्ट इथपर्यंत याल. त्याचे 150 ते 200 रुपये चार्ज करतात. आणि आमच्या महानगरपालिकेने बस सेवा चांगली ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 251 नंबर 252 बस नंबरनं तुम्ही वाघोली नाक्यापर्यंत येऊ शकता आणि तिथून निसर्गाचा आस्वाद घेत वाघोली मठापर्यंत येऊ शकता. येताना तुम्हाला आमच्या गावाची ग्रामदेवता वागेश्वरी माता मंदिर पण त्याचं दर्शन होईल. आणि बाजूलाच तुम्ही जर बघितलं तर भव्य तिथं तलाव आहे. त्या तलावात मच्छी भरपूर प्रमाणात आहे, ती तुम्हाला बघता येते. इथून इथे यायला साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. येताना एक आमचा आश्रम आहे, वृद्धाश्रम, त्यालाही तुम्ही आवर्जून भेट द्या, जेणेकरून तुम्हाला त्यांची जी काही व्यथा असतील त्यांना आनंद देता येईल, तुम्हालाही आनंद घेता येईल. आणि मग आल्यानंतर मठामध्ये इथे बाजूला तुम्ही बघितलं असेल तर अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे. या आवारामध्ये शंकराचं एक स्थान आहे ज्याला आपण अमरेश्वर महादेव म्हणून बघू शकता. आणि हा मठ 2025ला 2 ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी ओपनिंग केलेलं आहे याचं. आणि ह्या मठामध्ये साधारणतः वर्षभराचे जे प्रोग्राम आहेत तुम्ही मागे बघू शकता, त्याचं कॅलेंडर लागलेलं आहे. त्या वर्षभराचे कार्यक्रम इथे आम्ही आयोजित करत असतो. आणि भक्तांना इथे चांगले कशा सोयी देता येतील याच्यावर आमचं भर आहे. तुम्ही बघितलं असेल तर दर गुरुवारी आम्ही या ठिकाणी महाप्रसाद देतो, त्याच्यामध्ये भक्तांचा सहभाग असतो. आणि येणाऱ्या भक्तांना इथे वॉशरूमची सोय आहे, कॅन्टीनची सोय आहे. आणि लांबवरून लोक येतात, त्यांचं इथे त्यांना जी काही सुविधा आहेत त्या आपण देण्याचा प्रयत्न करतो. श्री स्वामी. श्री स्वामी. थँक्यू. खरंच तुम्ही हे सांगितल्याबद्दल. आणि ह्या मठाला तुम्ही आज तुम्ही चांगल्या दिवशी आला. आज प्रगट दिवस आहे, हो. स्वामींचा प्रगट दिवस असल्यामुळे तुमच्या चॅनलला पण भरपूर प्रतिसाद लोकांनी द्यावा. आणि त्यामुळे तुमचं चॅनल लोकांपर्यंत चांगले चांगले प्रोग्राम घेऊन जावं, लोकांना चांगले चांगले ठिकाणं दाखवा. आणि तुमचं चॅनल खूप भविष्यात मोठं होईल स्वामींच्या कृपेने. श्री स्वामी. श्री स्वामी.